ही माझे फर्स्ट मोटो ब्लॉगिंग मी चालू केलेली आहे. सो काही फीडबॅक्स वगैरे असतील तर तुम्ही मला नक्की कळवा की कसं झालं, काय अजून इम्प्रूव्हमेंट हवी, कोणत्या प्रकारे बोलायला हवं. तर या प्रकारच्या गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला देऊ शकता. सो आम्ही ही राईड चालू केली आहे पुणे टू गणपतीपुळे. सो अराउंड 5 वाजता मी निघालो होतो आणि माझा ऑफिस कलिग तो माझ्यासाठी थांबला होता. सो अराउंड आम्ही 5:30 वाजता राईड चालू केली आणि आम्ही व्हाया सातारा रोड उंब्रज इकडून आम्ही जात आहोत. सो ऑलरेडी आम्ही पुणे टू सातारा अँड उंब्रज ऑलरेडी क्रॉस केलेला आहे आणि आता आम्ही उंब्रजमधून राईट मारल्यानंतर सरळ चाललेला आहे. सो अराउंड इथून 163 गणपतीपुळे दाखवत आहे. सो लेट्स सी मॅपमध्ये ते दिसत असेल तुम्हाला. सो अराउंड 4 hours दाखवत होता अँड 158 किलोमीटर्स. सो आम्ही अराउंड 1 किंवा 2 वाजेपर्यंत तरी पोचायचा प्रयत्न करणार आहे आणि मग तिकडे जाऊन आम्ही रूम बुक करणार आहे. ॲक्च्युली पुण्यावरून 3 रूट्स होते गणपतीपुळेला जायला. सो फर्स्ट रूट होता तामिनी मार्गे, तामिनी घाट, मानगाव आणि तिकडून चिपळूण साईड. दुसरा होता पुणे सातारा हायवे पण भोरमधून आतमध्ये मग मान रोडला सेम. बट आम्ही हा डिसाईड केला सातारा नंतर उंब्रज, कारण की स्ट्रेट जावं लागेल, कुठे वळण वगैरे नाही आणि मॉर्निंगचा टाईम होता. सो मॉर्निंगच्या टाईममध्ये आणि थोडंसं 5 वाजता आम्ही निघालो होतो तर अंधारामध्ये घाट नको म्हटलं. आणि सेकंड भोर पण जेवढं आता मला नॉलेज आहे, भोर ते जे मानगावापर्यंत मधला जो पॅच आहे तो रस्ता खराब आहे. सो बेस्ट सुटेबल मला हा वाटला. सो फार हायवेपर्यंत उंब्रजपर्यंत तर काहीच प्रॉब्लेम नाही. बट नंतर थोडे थोडे असे पॉट होल्स वगैरे, बट एवढे पण मोठे नाही. गाडी आरामात 60-70 पर्यंत जात आहे. हा आपला पार्ट जवळपास 3 दिवसाचा असणार आहे. सो आम्ही डायरेक्टली आता गणपतीपुळे फर्स्ट जाणार, रूम बघणार आणि रूम बघितल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मग आम्ही गणपतीपुळेचं दर्शन घेणार. सो मित्रांनो, आता आम्ही मेन हायवे होता जो मुंबई गोवाचा, तिथून एक डिव्हिजनमधून राईट आम्ही टाकला आणि हा असा जरा बऱ्यापैकी चांगला रोड आपल्याला भेटतो. सो जवळपास आता तुम्ही बघू शकता 55 मिनटं दाखवते, 37 किलोमीटर. सो तिकडे जाऊन आम्ही पहिल्यांदा रूम शोधणार आहे जी पण अवेलेबल असेल आणि रूममध्ये फ्रेश होऊन मग आम्ही गणपतीच्या दर्शनाला जाणार आणि परत रूममध्ये येऊन रिलॅक्स करणार. सो उद्याचा माईट बी आम्ही माझं लाडघरला जायचा आमचा प्लॅन आहे, पण बघूयात. जर लवकर होत असेल तर मग आम्ही दुसरा पण प्लॅन करू शकतो रात्रीच्या वेळे. सो येस, डायरेक्ट आपण आता पोचल्यावरती तुम्हाला कळवेल.
गल्ली वगैरे आहे. आयोग कुठे कहाँ पे साइड पे योगा योग हॉटेल गणपतीपुळ्याच्या इथे. सो तुम्हाला दाखवते. ही रूम आहे 800 रुपयाला, नॉन AC रूम. ओके. जनरली चेकआउट 10 वाजताचं असतं. सो बघू शकता. सो कोण असेल ज्यांना पाहिजे असेल तर मी डेफिनेटली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. सो आय थिंक इट इज गुड. ओके. सो एका दिवसासाठी 2 दिवसासाठी पाहिजे असेल सो आय थिंक 800 रुपये इज प्रिटी गुड. ओके. आणि रूमची साईज वगैरे पण खूपच चांगली आहे. आत्ताच आपलं गणपतीपुळ्याचं दर्शन झालेलं आहे. काही गर्दी नव्हती, एकदम शांत, काही धक्काबुक्की नाही. म्हणजे अक्षरशः मन प्रसन्न झालं चालेल. आणि याच्या मागेच गणपतीपुळेचा समुद्र किनारा खूप तुम्हाला दिसत असेल. सो दॅट्स इट. भेटूया पुढच्या दिवशी. बाय बाय.